सो हाय, हॅलो आणि नमस्कार अँड वेलकम बॅक. माझा थोडासा घसा बसला आहे आणि सर्दी झाली आहे, त्यामुळे आवाज काहीसा वेगळा येऊ शकतो, पण ठीक आहे. सो आज मला करायचं आहे माझं ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू आणि त्यासाठी मी जाणार आहे DMVमध्ये. जसं आपल्याकडे RTO असतं तसं इकडे DMV असतं अँड DMV स्टँड्स फॉर डिपार्टमेंट ऑफ मोटर व्हेकल. कधी पण DMVमध्ये जाताना आपल्याकडे अपॉइंटमेंट असलेली बेटर आहे, कारण DMVमध्ये वेट टाईम खूप जास्त असतो, म्हणजे 1 ते 2 तास ऑलमोस्ट वेट टाईम असतो. बट अनफॉर्च्युनेटली पुढच्या 1-2 महिन्यापर्यंत कुठल्याच अपॉइंटमेंट्स अवेलेबल नाही आहेत. सो त्यामुळे मला आज वॉक इन करायला लागणार आहे. पण लकीली वॉक इनसाठी पण ते 2 ऑप्शन्स प्रोव्हाइड करतात. एक तर आपलं नॉर्मल डिरेक्टली DMVमध्ये जायचं आणि लाईनमध्ये थांबायचं आणि आपला नंबर येईपर्यंत वाट बघायची. दुसरा म्हणजे त्यांचा ऑनलाईन एक फीचर आहे, ऑनलाईन एक टूल आहे, तो म्हणजे गेट इन लाईन. सो तो यूज करून आपण ऑनलाईनच लाईनमध्ये आपला नंबर लावू शकतो आणि जसा तो आपला नंबर जवळ येतो तसे आपल्याला मोबाईलवर अपडेट्स येतात आणि मग आपण जसा एकदम क्लोजेस्ट टू आपला नंबर DMVमध्ये जाऊ शकतो आणि त्या प्रकारे आपण आपला काही वेळ वाचवू शकतो. सो आज मी यूज करणार आहे तो गेट इन लाईन फीचर. मी तुम्हाला दाखवेन तो कसा वापरायचा आहे आणि त्याचा कसा यूज होतो. सो मी आता आली आहे वेबसाईटवर आणि जसं तुम्हाला दिसतं इथे करंट वेट टाईम्स, अपॉइंटमेंट 32 मिनिट्स आणि नो अपॉइंटमेंट 140 मिनिट्स. तर मला फक्त या गेट इन लाईन याच्यावर क्लिक केल्यावर टाईप ऑफ सर्व्हिसेस दिसतात. मला ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करायचं आहे, तर मी याच्यावर क्लिक करेन. ऑल्सो इथे राईट साईडला 135 दिसतं, तर आय अज्युम माझा 136 नंबर असेल. सो मी क्लिक करणार आहे गेट इन लाईन. ओके, सो हा ऑप्शन आपल्याला विचारतोय की फोन नंबर तुम्हाला ॲड करायचा की नाही. जर आपल्याला अपडेट्स हवी असतील की किती वेळ राहिला आहे आणि कधी आपला नंबर येणार आहे, याबद्दल आपल्याला मेसेजेस हवे असतील, तर आपण ॲग्री करू शकतो आणि आपला फोन नंबर प्रोव्हाइड करू शकतो ऑर एल्स ऑप्ट आउट करू शकतो. सो मी ॲग्री करणार आहे. सो मी पासकोड एंटर केला आहे आणि जसं तुम्ही बघू शकताय मी लाईनमध्ये लागली आहे आणि हा माझा टोकन नंबर असणार आहे G560 आणि माझा लाईनमधला नंबर आहे 131. सो जसा जसा हा नंबर जवळ येत जाईल तशी मी घरातून निघेन आणि त्यावेळेस पोहोचेन. सो आता माझा नंबर आहे 13. तर आता मी निघेन घरातून. जेव्हा मी ऑनलाईन लाईनमध्ये लागले होते, तेव्हा वाजले होते 2:30 आणि आता वाजलेत 4. म्हणजे 1.5 तास मी सेव्ह केलेत तिथे जाऊन वेट करण्यामध्ये. सो चंद्र तर ऑलरेडी आलाय आणि खूप मस्त दिसतोय. वाव. सो आत्ता मला हा रिमाइंडर मेसेज आला आहे, तर मी आतमध्ये जाणार आहे. बट गव्हर्नमेंट ऑफिस असल्यामुळे मी आतमध्ये काही शूट नाही करणार. तर आपण आता डिरेक्टली भेटूया माझी अपॉइंटमेंट कंप्लीट झाल्यावर. सो येस, आता माझं लायसन्स रिन्युअल झालं आहे आणि मी आता परत जाते. मला आता सध्यासाठी त्यांनी टेम्पररी लायसन्स दिला आहे आणि मग ओरिजिनल लायसन्स माझ्या ॲड्रेसवर मेल करतील. तर येस, होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला
आणि जर तुम्हाला हे जाणून घेण्यात इंटरेस्ट असेल की इथे ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्याची प्रोसेस काय असते, काय काय प्रिपरेशन कराव्या लागतात आणि काय काय प्रकारच्या टेस्ट असतात, तर मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. मी त्यासाठी अजून एक व्हिडिओ बनवेन आणि आपण भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.